मी निघालो आहे माझ्या लाँग अवेटेड ट्रिपवर. एक 8 दिवसाचं कंप्लीट कोस्टल एक्सप्लोरेशन, जे मी बरेच महिन्यांपासून प्लॅन करत होतो. मी नर्वस आहे, थोडी अँक्झायटी आहे. पहिल्या दिवशी पूर्ण रात्र गाडी चालवून पोचायचं आहे. पहिल्या डेस्टिनेशनला पोचण्यासाठी मला साधारणतः 12 तास लागणार. मी जसं प्रवासात पुढे वाढत गेलो, माझी अँक्झायटी, माझी नर्वसनेस कमी झाली आणि सकाळ होता होता आय स्टार्टेड एन्जॉईंग माय ट्रिप. कॉफी मिळेल? हाय, गुड मॉर्निंग. कॉफीचा शॉर्ट घेत इथे उभा आहे. स्टार्ट व्हिडिओची अशी आहे, इथून प्रश्न पडला असेल आज काय बघायला चाललंय का, काय एक्सप्लोअर करायला चाललंय, ते तुम्हाला कळेल पुढच्या ह्याच्यात. अँड आय एम शुअर दॅट you will be interested to know where am I going, right? So don't worry. It's around 150 kilometers I have already traveled to my destination, but it's quite far more. I have to drive another 8.5 hours to reach to the destination. So बघू तुम्हाला हे are you means basically curious to know about it. So I'll see you soon. आणि नेक्स्ट स्टॉप जिथे घेईल तिथे मी अजून डिटेल्स देईन. सी यू. मी जसं प्रवासात पुढे वाढत गेलो, माझी अँक्झायटी, माझी नर्वसनेस कमी झाली आणि सकाळ होता होता आय स्टार्टेड एन्जॉईंग माय ट्रिप. चालण्यावर एक मोठा स्पेस आहे, मोठी प्लेस आहे जिथे खायचं वगैरे व्यवस्थित मिळेल जर तुम्हाला सकाळी तुम्ही इथे पोचता वगैरे. बाकी तुम्ही कर्नाटकमधून वगैरे येतात, हा रूट लोक गोव्यासाठी पण घेतात. येलापूरवरून तुम्ही जाऊ शकता, तिथून सर्व धारवाड नाही, सर्व दांडेलीतून गोव्याला जातात कोकण वगैरेला. बघा पुढे अजून कुठेच न थांबता तरी मला दांडेली जंगल पूर्ण क्रॉस करायला 4-4.5 तास लागले आणि मग तिथून परत हायवेला कनेक्ट होऊन सॉरी, मुर्डेश्वर जाने का है. हाँ, इथून नाही आहे का? हाँ हाँ, मराठी येते. तो सरळ जायचा का तिथून? Finally, I reached my destination, Murdeshwar, and now this was time to take rest. आणि संध्याकाळी मग निघणार होतो मी एक्सप्लोअर करायला. पण हा पहिला एपिसोड आणि या पहिल्या एपिसोडमध्ये आत्तासाठी एवढंच. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड.